ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आता राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत। दादर पोलीस स्टेशनमध्ये ते ही तक्रार दाखल करणार आहेत। राज ठाकरेंनी मराठी भाषेबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे ते हे तक्रार करणार असल्याचं समजतंय। मनसे या पक्षानं घेतलेली भूमिका ही समाजात तेढ निर्माण करणारी असल्याचं सदावर्तेंचं म्हणणं आहे। आणि याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। उमेश करंजकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उमेश, गुणरत्न सदावर्ते राज ठाकरे आणि मनसे पक्षाविरोधात तक्रार करणार असल्याचं समजतंय। ते आता थोड्याच वेळात दादरमध्ये येऊन ही पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती मिळतेय। भूमिका त्यांनी सातत्यानं मांडलेली आहे। तपशील काय या सगळ्या संदर्भातला? अजिंक्य, आता थोड्या वेळातच जे ज्येष्ठ वकील आहेत गुणरत्न सदावर्ते हे दादर पोलीस स्टेशनमध्ये येतील आणि राज ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल करणार आहेत असं त्यांनी माहिती जी आहे ती दिलेली आहे। खास करून गेल्या काही दिवसापासून राज ठाकरे किंवा त्यांच्या पक्षाने जी मराठीबाबतची भूमिका घेतली, म्हणजे त्यांचा जो मेळावा झाला होता पक्षाचा, त्या मेळाव्यात त्यांनी सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना एक सूचना केल्या होत्या की बँकांमध्ये मराठी घेतली जाते का नाही किंवा बोलली जाते का नाही किंवा त्यातून त्याचा व्यवहार होतो का नाही हे तपासलं जावं। आणि त्यानंतर संपूर्ण राज्यभरात जर आपण पाहिलं तर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते। बँकेचे व्यवस्थापन आणि त्यांच्यामध्ये अनेक वेळा खटके उडले किंवा बँकेच्या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली, हा सगळा प्रकार सर्व महाराष्ट्रभर सुरू होता। आणि यासोबतच आता काही 2 दिवसापूर्वी जे राज्य सरकारने मराठी भाषा पहिलीपासून जे हिंदी भाषाची पहिलीपासून अनिर्वाह्य केलेली आहे, सक्तीची केलेली आहे, त्या विरोधात राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका, एकूणच या सगळ्या विरोधात तक्रार करण्यासाठी दादर पोलीस स्टेशनमध्ये गुणरत्न सदावर्ते काही वेळातच पोहोचणार आहे। मात्र आता पोलीस या सगळ्या संदर्भात तक्रार दाखल करून घेणार का किंवा राज ठाकरे यांच्या विरोधात कोणत्या कलमा अंतर्गत तक्रार दाखल करणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र पुन्हा एकदा, कारण या आधी देखील मनसे कार्यकर्ते असतील किंवा गुणरत्न सदावर्ते असतील यांच्यामध्ये अनेक कारणावरून खटके उडालेत आणि त्यामुळे ही तक्रार दाखल केल्यानंतर हे खटके जे आहेत ते अजून वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पोलीस या सगळ्या संदर्भात काय भूमिका घेते ते पाहणं महत्त्वाचं असतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।